तिकडे नाशिक शहरातल्या खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय आणि असं असतानाच आता महापालिकेतले सत्ताधारी शिंदे शिवसेनाच खड्ड्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाली आहे। नाशिक रोड परिसरातल्या शिवसेनेचे नगरसेवक कैलास मुदलियार यांनी थेट बॅनर लावलेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या पहिल्या वीर सावरकर उड्डाणपुलाच्या जीवघेण्या खड्ड्यांवरून प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय। हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय, मात्र वारंवार विनंती करून सुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नाहीये। अधिकारी सुस्त असल्याचा आरोप या बॅनरवर करण्यात आलाय। नाशिक शहरातील रस्ते धोकेदायक बनलेत हे खरं तर आतापर्यंत सामान्य नागरिक बोलून दाखवत होते, मात्र आता थेट आपण जर बघितलं तर नगरसेवकच आपली नाराजी व्यक्त करतात आणि होर्डिंगच्या माध्यमातून अधिकारी हे सुस्त झालेले आहेत। नाशिक शहरातील रस्ते जे आहेत ते खरं तर जीवघेणे झालेले आहेत, मृत्यूचा सापळा खरं तर बनलेले आहेत, अशा प्रकारचे होर्डिंग दिसून येत आहेत। विशेष म्हणजे हे होर्डिंग ज्यांनी लावलेलं आहे ते कैलास मुदलियार आहेत, जे खरं तर महापालिकेतील सत्ताधारी पक्षच आहेत। एकंदरीत त्यांची वेळ नक्की का आली ते आपण जाणून घेणार आहोत। कैलास मुदलियार आहेत। अण्णा, हे होर्डिंग नक्की लावण्याचं कारण काय नक्की परिस्थिती? परिस्थिती ही रस्त्याची इतकी विकट होऊन गेलेली आहे की टू व्हीलरवरती जाणारे येणारे लोकांना गाडी चालवता येत नाही। चालवत असताना कौल जातो, खाली पडतात, पुढं काही दुर्घटना होऊ नये याच्यामुळं मी वारंवार प्रशासनाला सांगून झालं आहे। रस्ता उकरून ठेवलेला आहे, पूर्ण डांबर सगळं काढून टाकलेलं आहे, चारी तयार झालेली वरती उड्डाणपुलावरती। रस्ता होण्याच्या दृष्टिकोनाने हा रस्ता चारी हे केली होती, उतरली होती, पण अजूनपर्यंत तसं काही दिसतच नाही। आणि त्यांना वारंवार कंप्लेंट केले का आज करतो उद्या करतो असेच उत्तरं येतात। तर त्याच्यामुळे मग निषेधाचा बोर्ड स्थानिक नागरिकांच्या वतीने मला लावावा लागला। आपण बघत आहोत खरं तर वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांचं ऐकूनही घेतलं जात आणि त्यामुळे त्यांच्यावरती वेळ ही आलेली आहे। आपण जर बघितलं तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे। वर आपण जर बघितलं तर होर्डिंगला काळे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच आता तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का आणि रस्त्यावरील खड्डे जे आहेत ते बुजवले जाणार का, हा प्रश्न आहे। कॅमेरा निकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।